एकदा माझ्या या पद्धतीने मटारची ही चविष्ट चमचमीत भाजी नक्की ट्राय करून बघा. लहान मोठे सर्वांना खूप आवडेल. टिफिनसाठी सुद्धा परफेक्ट आहे. यासाठी इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी मिक्सरमध्ये घातलेल्या आहे. 2 मोठ्या आकाराचे कांदे घातलेले आहे. थोडं पाणी घालायचं आणि याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता त्याच मिक्सरच्या जारमध्ये 2 ते 3 लाल कलरचे टमाटर बारीक चिरून आपल्याला घालायचे आहे. तर इथे मी मीडियम साईजचे 2 मोठे टमाटर घातलेले आहे. टमाटरसोबतच मी थोडी कोथिंबीर सुद्धा घालते आहे आणि याला बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे. वाटण इथे तयार झालेलं आहे. आता त्याच मिक्सरच्या जारमध्ये मी इथे मटार घेतलेला आहे. तर काही मटार आपण अख्खा घालतो आहे, काही आपण वाटून घेतो आहे. तर हा कच्चा मटार आहे, मी याला वाफवून नाही घेतलेला आहे. फोडणी करण्यासाठी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करायचं. तेल नीट गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे, जिरा घालायचा आहे, 1 चमचा सौंफ घालायची आहे आणि सुक्या लाल मिरच्या तोडून घालायच्या आहे. मसाले अगदी मंद आचेवर आपण परतूया. सोबतच एक कलमीचा तुकडा आणि तेजपान घातलेला आहे. अगदी मंद आचेवर हे सर्व मसाले आपण परतून घेऊया. आता कांदा आणि मिरचीचं जे वाटण आपण तयार केलेलं होतं हे सुद्धा फोडणीत घालायचं आहे आणि याला नीट परतून घ्यायचं आहे. यातला सर्व कच्चेपणा निघून जायला हवा. तर जेव्हा आपण वाटण परततो यातलं पाण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होऊन जातं आणि कडेने तेल सुटायला लागतं. तेव्हा समजायचं वाटण व्यवस्थित परतलं गेलेलं आहे. आता 1 मोठे चमचे आपल्याला लसूण अद्रकची पेस्ट घालायची आहे. लसूण सुद्धा आपल्याला नीट परतून घ्यायचं आहे. तर जेव्हा लसूण आल्याचा मंद असा सुगंध यायला लागेल तेव्हा यामध्ये आपण सुखे मसाले घालूया. तर इथे मी 1 चमचा लाल तिखट घालते आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे. तर सुके मसाले सुद्धा मी परतून घेतलेले आहे. आता यामध्ये टमाटरचे जे वाटण आपण तयार केलेलं होतं हे सुद्धा घालायचं आहे. हे सुद्धा मी परतून घेते आहे. आता यासोबतच आपण मटारचं जे वाटण केलेलं होतं हे सुद्धा घालूया, म्हणजे एक सोबतच हे व्यवस्थित शिजल्या जाईल. आता हे वाटण आपल्याला मंद आचेवर 5 ते 10 मिनिटांसाठी नीट शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे यातला सर्व कच्चेपणा निघून जाईल. आता इथे मी 1 चमचा चिकन मसाला घालते आहे. तुम्हाला चिकन मसाला नसेल घालायचा तर तुम्ही कुठलाही साठवणीचा भाजी मसाला घालू शकता किंवा मॅगी मसाला जो मिळतो भाजीसाठी तोही वापरू शकता किंवा किचन किंग मसाला वापरला तरीही चालेल. आता मी इथे थोडं थोडं करून गरम पाणी घालते आहे. ग्रेव्हीची थिकनेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला मीडियम थिक ग्रेव्ही आवडत असेल, जसे धाबा स्टाईल असते, तर कमी पाणी घातलं तरीही चालेल. चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर इथे मी धाबा स्टाईल भाजी बनवते आहे म्हणून मी इथे पाण्याचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे. 1 ग्लास पाणी घालून मी ही ग्रेव्ही आता झाकण ठेवून शिजवून घेणार आहे जेव्हापर्यंत याला कडेने तेल सुटत नाही. तर इथे बघू शकता मस्त तेल सुटायला लागलेलं आहे. वाटण सुद्धा व्यवस्थित परतल्या गेलेलं आहे आणि मसाल्यांनी तेल सोडायला सुद्धा सुरुवात केलेली आहे, म्हणजे मसाले सुद्धा व्यवस्थित शिजल्या गेलेले आहे. आता जो कच्चा मटार आहे तो मी इथे घालते आहे आणि मटार सुद्धा व्यवस्थित ग्रेव्ही बरोबर मिसळून घेऊया. इथे जो मटार मी वापरलेला आहे तो कच्चा मटार आहे, त्यामुळे ग्रेव्ही बरोबर मी 15 ते 20 मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजवून घेतलेला आहे. तुम्ही इथे फ्रोझन मटार वापरत असाल किंवा कच्चा मटार तुम्ही आदल्या रात्रीत जर शिजवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवला तर ग्रेव्ही बनवण्यासाठी फार काही वेळ लागत नाही. 5 मिनिटांमध्ये ही भाजी तुम्ही तयार करू शकता. तर इथे भाजीची थिकनेस बघू शकता मी सेमी थिक ठेवलेली आहे, जी टिफिनसाठी परफेक्ट आहे. सकाळचा लंच असो किंवा रात्रीचा डिनर असो केव्हाही खायला परफेक्ट भाजी आहे. लहान असो मोठी असो सर्वांसाठी परफेक्ट आहे. नक्की ट्राय करून बघा. ही चविष्ट आणि अतिशय भन्नाट लागणारी भाजी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपी पुढेही बघण्यासाठी घरोघरी अन्नपूर्णा या पेजलाही फॉलो करा. त्याचबरोबर अशाच रेसिपी पुढेही बघण्यासाठी घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेट होईल. तोपर्यंत धन्यवाद.